मित्रांनो, बदलापूरच्या संदर्भात मी काल व्हिडिओ केला होता. बऱ्याच गोष्टी एक्सक्लुझिव्ह मी सांगितल्या होत्या. आज आणखीन काही अपडेट्स आलेले आहेत, ते थोडेसे धक्कादायक आहेत आणि सरकारच्या, गृह खात्याच्या आणि फडणवीसांच्याही प्रतिमेला धक्का देणार आहेत. एक प्रश्न आपण सारखा चर्चेमध्ये आणत होतो की 12 तास का लागले त्या आईबापांना, का 12 तास बसवून ठेवलं? तर त्याचं एक कारण असं स्पष्ट झालेलं आहे की शाळेचे जे पदाधिकारी होते, आदर्श विद्या मंदिर, तर त्याचे जे पदाधिकारी होते ते सातत्याने पोलिसांना सांगत होते की तुम्हाला मंत्रालयातून फोन येईल, त्यानंतरच तुम्ही हे रजिस्टर करा. आता मंत्रालयातून फोन कुणाचा येईल हे पण ते खरं म्हणजे सांगत होते. पण मी जर ते नाव घेतलं तर ते म्हणतील की असं पोलिसांकडून निवेदन घेऊन या मला, की माझं नाव घेऊन ते सांगत होते पदाधिकारी. ते असं म्हणाले असतील, मला माहित नाही. मंत्रालयातून फोन येईल, तुम्हाला वाट पहा, तोपर्यंत रजिस्टर करू नका, पण माझं नाव घेतल्याचा पुरावा द्या. तो काही नाहीये माझ्याकडे. त्यामुळे ते पालक सांगत होते पोलिसांना की लिहून घ्या, इतके तास झाले, इतके तास झाले, परत परत विचारत होते. आणि पोलीस म्हणत होते जरा थांबा, जरा थांबा. आणि विश्वस्त मंडळ आणि आदर्श याचे सगळे भाजपचेच कार्यकर्ते, संघ परिवारातलेच लोक आहेत. त्यामुळे त्यांचे भाजपशी डायरेक्ट संबंध असल्याचा फायदा ते घेतात. त्याप्रमाणे ते घेत होते आणि पोलिसांवर दबाव होता. म्हणजे आता जे सस्पेंड झालेत ना पोलीस, त्यांना तुम्ही विचारा. आता त्यांना ऑन दी रेकॉर्ड बोलता येईल की नाही मला माहिती नाही, पण ते ऑफ दी रेकॉर्ड बोलतायत की आम्ही काय करणार, इकडे मंत्रालयातून पण आम्हाला फोन आला होता की साहेब बोलतील तुमच्याशी, जरा थांबा, रजिस्टर करू नका. मग नंतर आणखीन एक मुद्दा त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी आणि कोण जे त्यांचे पदाधिकारी आहेत त्यांनी असा काढला की त्या अध्यक्ष आहेत मला वाटतं, आणखीन त्यांनी असं पालकांनाच सांगायचा प्रयत्न केला की मध्यस्थामार्फत की व तुम्ही हे जर प्रकरण वाढवलं आणि याचं जर नोंद झाली, FIR झाला, तर मुलीची मेडिकल करावी लागेल. मग ते मेडिकल करायला गेले तर मग ते आता 6 दिवसानंतर मेडिकलमध्ये काही सापडणार नाही, त्यामुळे मग हे होईल. तर मुलीची मेडिकल करायला तुम्ही तयार आहात का? मग 6 दिवसापूर्वीचं सिमेंट वगैरे त्याच्यामध्ये असणार का वगैरे, असं म्हणजे त्यांना भयंकर धक्कादायक असे प्रश्न त्यांनी विचारायला सुरुवात केली. तर त्याच्यामुळेही थोडासा प्रॉब्लेम झाला. तर ते मंत्रालयातला फोन येईल म्हणण्यावर बराच वेळ काढला त्यांनी. आणि पोलीस सांगतील तुम्हाला, जे सस्पेंड झालेत ना, त्यांचं म्हणणं असं की आम्ही पण हैराण झालो होतो. त्याच्यातली ती जी काय शितोळे नावाची महिला अधिकारी आहे, तिच्या कुठल्या मैत्रिणीला सांगितलं की त्या मैत्रिणींनी काही प्रेसवाल्यांना फोन करून सांगितलं की तिचं म्हणणं असं आहे की मला सारखं सांगत होते शाळावाले असा शब्द वापरला त्यांनी, की तुम्हाला मंत्रालयातून फोन येईल, मग तुम्ही रजिस्टर करा. आणि मग रजिस्टर करायचं असेल तर मग सगळं मेडिकल करा, त्या मुलीची हे करा. ते किती क्रूर गोष्ट झाली असती ती, नाही का? मेडिकल त्या मुलीने ऑलरेडी शी हॅज गॉन थ्रू सच हे, आणि तिची अशा प्रकारची मेडिकल करणं हे भयंकर होतं. आणि त्याचा धाक शाळावाले घालत होते आणि पोलिसांना सांगत होते की तुम्ही त्यांना सांगा की मुलीची मेडिकल करावी लागेल, त्याशिवाय तक्रार नाही घेता येणार, असं सांगत होते. हे पण येता बाहेर. म्हणजे शाळावाले पण BJP-वाले आहेत, संघवाले आहेत, बहुतांशी ब्राह्मण मंडळी आहेत, ती शाळा ब्राह्मणांची म्हणून ओळखली जायची, तरी देखील हे घडावं हे खरंच भयानक दुर्दैव आहे. दुसरं, मी काल सांगितलं होतं की तो अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत होता तो शिंदे. त्याच्यामुळे आणि मुळात शाळेची बदनामी नको म्हणून ते प्रकरण दाबण्याकडेच त्यांचा कल होता. इतकं तर कळतंय की ते पालकांना विचारावं लागेल, आणि तुमच्यापैकी कोणीतरी जर बदलापूरचे प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह असे त्यांच्या कुटुंबाच्या, तर कुटुंबाची नावं गावात जवळजवळ प्रत्येकाला माहिती आहेत. मी काल सांगितलं की एक मुलगी ब्राह्मण आहे, एक मराठा आहे, त्यांना सगळ्यांना माहिती आहेत ती नावं. तर त्यांनी विचारलं पाहिजे की खरंच तुम्हाला पैशाची पण ऑफर दिली गेली का? तर तुम्हाला पैशाचं ऑफर दिली का, की याच्या शाळेची तर बदनामी आहे, पण तुम्ही मुलींच्या भवितव्याचा विचार करा, मुलींना काय त्रास होईल याच्यामुळे याचा विचार करा, ही कंप्लेंट करूच नका, आम्ही त्याला आता काढून टाकतोय. पालकांचं कौतुक केलं पाहिजे की त्याने असं म्हटलं की नाही, आम्हाला शिक्षा व्हायला पाहिजे आणि याला फाशीच व्हायला पाहिजे. त्याबद्दल मी वेगळं बोलतो. दुसरी एक गोष्ट अशी झाली की कालच्या याच्यामध्ये अंतरवाली सराटीमध्ये जसं एका लाठीमाराने चित्र बदललं आणि 5 कोटी मराठा एकत्र आले. त्या लाठीमाराचा आदेश मंत्रालयातून आला होता आणि आधी फडणवीसांनी त्याला माफी पण मागितली.
आणि नंतर चक्क त्या लाठीमाराचं समर्थन केलं. काय फडणवीस पण संभ्रमात आहेत सध्या. तर त्यामुळे याही बाबतीमध्ये लोक प्रश्न विचारतायत की जे लोक उतरले होते रेल्वे ट्रॅकवर ते काय त्यांच्या स्वतःचं कुणी नातेवाईक म्हणून उतरले होतं का, ज्यांना तुम्ही बेदम मारलं? लाठीमार हा अंतरवाली सराटीचा लाठीमार आणि हा लाठीमार यात तसा फरक नाही. फक्त यावेळेला इश्यू वेगळा आहे आणि तो प्रॉमिनंट आहे म्हणून याच्यावर लाठीमारावर अजून काही मोठं आंदोलन पेटलं नाही की तुम्ही कसं त्या दुसऱ्यांच्या मुलीच्या करता कळकळीने आणि उद्या आमची मुलगी तिथे असू शकते, कुणी असू शकते अशा तऱ्हेच्या भावनेने जे लोक आले होते त्यांना लाठीमार केला. ता माणूस डोकी फोडलीत त्यांची, बायकांना पण मारलं. काय पोलिसांनी तरी काय विचार केला असेल हो, यांनी लाठीमार केला आणि त्या समोरच्या पोरांना ते लाठीमाराची दृश्य आहेत व्हिडिओवर सगळीकडे, युट्यूबवर तर म्हणजे व्हायरल झालेली आहेत ती दृश्य. कसे मारतायत ते? त्यांच्या पोलिसांच्या मारणाऱ्यांच्या मनात असा विचार पण नसायला आला की अरे ती जी मुलगी आहे तिच्या जागी माझ्या एखाद्या सहकार्याची किंवा माझी मुलगी पण असू शकते आणि तिला न्याय मागणाऱ्या माणसावर मी असा अमानुष लाठीमार करून डोकं फोडतोय, रक्तबंबाळ करतोय. आणि शेकडो पोलीस असे झुंडीनी रानड्यांचा एखादा कळप अंगावर यावा तसे लोकांच्या अंगावर जात होते. ते दिसतंय त्या ह्याच्यामध्ये. हा भयानक आहे. हा सुद्धा इश्यू खरं म्हणजे कुठल्या तरी संघटनांनी घ्यायला पाहिजे. राजकीय म्हणत नाही मी, मुद्दाम त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप केला फडणवीसांनी की याचं राजकारण करू नका. महाजन पण म्हणाले राजकारण करू नका. सगळ्यांनी जे सत्तारूढ आहेत ते सगळे म्हणतात राजकारण करू नका. पण प्रश्न मी कालच म्हटलं की प्रश्न विचारायचा नाही तुम्हाला, विचारलं की राजकारणच. 2 मुलींवर निष्पाप 3-3.5 वर्षाचा अत्याचार होतो, तुम्हाला प्रश्न नाही विचारायचा. प्रश्न विचारला की त्यात राजकारण आणलं असं म्हणणार. बरं राजकारण आणलं नाही म्हटलं तर मंत्रालयातून फोन येईल असे सांगणारे लोक कसल्या वेळावर फोन येईल म्हणून सांगत होते पोलिसांना? थांबा, का 12 तास लागले? याचं एकमेव उत्तर असं आहे की सातत्याने शाळेचे जे पदाधिकारी होते आणि भाजपचेही काही पदाधिकारी होते ते त्यांना सांगत होते की तुम्ही गुन्हा रजिस्टर करू नका, आम्ही एक तर पालकांची समजूत घालतो, बघतो आम्ही आमच्यामध्ये काही सेटिंग होत आहे का. म्हणजे त्यांना तर ऑफर काय वाटेल त्या केल्या होत्या म्हणतात. पण पालक दृढ राहिले आणि त्यांनी हे केलं नाही. बदनामीची भीती शाळेच्या वेळी शाळेचे लोक मुलीच्या बापांना आईबापांना सांगत होते त्या दोन्ही की तुमच्या मुलीची बदनामीला आयुष्य होत असते आणि पोलिसांना करू दिलं नाही 12 तास. विचारते मी त्या शितोळीची वैयक्तिक मुलाखत घ्या पत्रकारांनी जाऊन, ती सांगेल तुम्हाला की 12 तास मी थांबले होते. मला त्या बाईंनी सांगितलं लोकांना, तिच्या मैत्रिणीला, की मलाही कळत होतं की काय निष्पाप मुलीवर यांनी केलाय. पण आमच्या घराकडे आमच्यात कसं आहे की गृह खात्याचा फोन येणारे म्हटल्यानंतर आम्ही आमचे वरिष्ठ पण म्हणत होते की थांब तुला काय घाई आहे, साहेबांचा फोन आल्यानंतर आपण निर्णय घेऊ. कदाचित साहेबच बोलतील, ते पालक बसलेलेच आहे तिथे, ते त्यांची समजूत काढतील की हे प्रकरण वाढवू नका. इथपर्यंत झालं. काय खरंच चाललंय. त्या लाठीमाराचाही निषेध व्हायला पाहिजे होता, तो झाला नाही. दुसरं तो एक कोण नगराध्यक्ष आहे तिथला, तो जे पत्रकार कव्हरेज करत होते त्या पत्रकार बाईला असं म्हणाला की तू अशा रीतीने बातम्या देतेस जसं की तुझ्यावरच बलात्कार झालाय. आणि हे तो आता नाकारतोय ना आज पेपरला. गंमत अशी की ते ऐकू आलेलं आहे लोकांना. तिने ते त्यातला बोलताना दाखवलं की जसं काही तुमच्यावरच बलात्कार होतोय अशा तुम्ही बातम्या देताय. हा तर कळस आहे, नीचतेचा कळस आहे. कोण तो नगराध्यक्ष आहे त्याला खरं म्हणजे ज्या कुठल्या पार्टीत तो आहे त्यांनी बडतर्फ करायला पाहिजे. त्यांनी त्या संबंध याला एक वेगळं दुष्ट वळण दिलं. त्यामुळे आता परत पंचायत अशी आहे की त्याला नेमला भाजपवाल्याने होता, पण जोपर्यंत हे आंदोलन झालं नाही तोपर्यंत त्याला काढला पण नव्हता. हे पण म्हणजे शाळा किती दबावाखाली त्याच्या होती अॅट्रॉसिटी कायद्याच्या भीतीमुळे, आणि शाळेचं त्याला काढला आणि तो बाहेर जर काही वाच्यता झाली तर आपली बदनामी होईल. ते बदनामी, अरे न्याय महत्वाचा का बदनामी? आम्हाला आहे. आणि त्याच्यामध्ये पुढे असं झालेलं आहे की गिरीश महाजन तरी काय येऊन केलं त्यांनी, लोकांचा प्रक्षोभ वाढवला कारण ते अधिक निर्लज्जपणाने बोलत राहिले. काय सांगताय तुम्ही की फाशी देऊ, हे देऊ? आतापर्यंत बलात्कारांच्या प्रकरणामध्ये कधीही फक्त बलात्काराच्या प्रकरणात कोणालाही कधीही फाशी झालेली नाही. हे मी विधान करतोय, तुम्ही लिगली तपासून घ्या, इतिहास काढा, गुगलवर जाऊन टाका ना की रेप करता किती आहे. रेप अँड मर्डर मध्ये फाशी झाली. त्याचंही आता अजमेरचं एक उदाहरण मी आता माझ्याकडे पेपर होता इतक्या तो घेऊन गेला गिरी.
1992 सालची केस आहे. 6 लोकांची म्हणजे 18 लोकांची टोळी होती. त्या 18 लोकांच्या टोळीने अजमेरमध्ये 100 मुलींवर बलात्कार केले. किती? 100 मुलींवर बलात्कार केले. 100. कॅन यू इमॅजिन? त्या 18 लोकांपैकी 6 लोकांना काल जन्मठेप झाली 92 सालच्या खटल्यात. काल. आणि ती पण हायकोर्टातच आहे, अजून सुप्रीम कोर्टात जायची आहे. म्हणजे अजून त्यांना 10 वर्ष तर काय काही सांगू शकता तुम्ही. 6 लोकांना झाली, 12 लोक निर्दोष सुटले. आणि 92 सालचा खटला आता 24 साली, म्हणजे ही 24 आणि 8 32 वर्ष खटला झाला. काय बोलायचं काय? आणि त्यातले 6 जणांना फक्त कुठे फाशी झाली हो? 100 बायकांवर बलात्कार करणाऱ्या, स्त्रियांवर बलात्कार करणाऱ्या या लोकांना झाली का फाशी? 100 बायकांवर बलात्कार केलेल्यांना जर फाशी होत नाही तर गिरीश महाजन कुठल्या बळावर सांगतात की फाशी देऊ, आम्ही फास्ट ट्रॅक मध्ये नेऊ, इकडे करू? कशाला खोटं बोलताय? तुम्हाला माहितीये की बलात्काराच्या नुसत्या गुन्ह्यामध्ये तो किती निग्रह असला तरी देखील फाशी होत नाही, फाशी दिली जाणार नाही. तुम्ही कुठे फास्ट ट्रॅक मध्ये चालवा, हायकोर्टात चालवा, सुप्रीम कोर्टात चालवा, त्यांना जन्मठेप झाली तरी खूप झालं. जन्मठेप झाली तरी खूप झालं. कशाला उगाच लोकांना खोटं बोलताय? उज्ज्वल निकम हे नाव पुढे केलं म्हणजे जसं न्याय मिळाला असतो का? उज्ज्वल निकम अपयशी ठरलेले नाहीत का? एक आपलं त्यांनी फार सोपं मार्ग शोधून काढलाय. काही झालं आणि सरकार अडचणीत आलं की सांगायचं उज्ज्वल निकमांकडे ही केस दिली आम्ही. ठीक आहे, त्यांना अतिरेक्यांविरुद्धच्या केसमध्ये यश आलं कारण जज पासून सगळ्यांना माहिती होतं की इथे आपल्याला निर्णय काय द्यायचा आहे. तेही अनेक केसेसमध्ये हरलेले, जिंकलेले पण आहेत, पण हरलेले पण आहेत. ठीक आहे, इथे ते जिंकतील याचं कारण कोर्ट देखील नैतिकतेचा विचार करेल अशी आशा आहे. पण परत पोलिसांच्याकडे SIT नेमली आहे. मला सांगा तुम्ही काय पुरावे देणार आहात? CCTV बंद केलेले होते, नाही बंदच होते, बंद केलेले नव्हते, बंदच पडलेले आहेत. अनेक शाळांमध्ये CCTV आहेत, बंद आहेत. और रस्त्यावरचे निम्म्याहून अधिक CCTV बंद आहेत. निम्म्याहून अधिक CCTV बंद आहेत. तुम्ही कंपल्शन केलंय ते CCTV फक्त दाखवण्यापुरते आहेत. प्रत्यक्षात ते वर्क करतात की नाही याच्यावर कोण सुपरविजन करणारी यंत्रणा कुठे आहे सरकारकडे? नाहीये ना. पुन्हा त्यातला विचित्र भाग असा की त्याच्यावर राजकारणाचा आरोप करतात की भाजप विरोधाचं कारस्थान आहे. कशाला? ती बायका पोरं जी सगळी रस्त्यावर आली होती माणसं, कोण पॉलिटिकल होते? आणि असतील तर तरुण होते, बायका होत्या, कदाचित त्या कुठल्या तरी एखाद्या संघटनेमध्ये कार्यरत असतील, अगदी भाजपात सुद्धा असू शकतील त्यातल्या काही. पण त्या रागापोटी आला होता तो प्रक्षोभ होता, एक जनक्षोभ म्हणून सुंदर टायटल दिलं मला वाटतं लोकसत्ता निकमाटाने दिलंय, जनक्षोभ. खरंच आहे, हा राजकीय नव्हता, हा जनक्षोभ होता. आणि तो माझं तर म्हणणं असं आहे की जिथे जिथे यापुढे असे बलात्कार, सरकारला जर दहशत निर्माण करायची असेल एक तर शिक्षा झाली पाहिजे. हैदराबादला तुम्हाला माहिती आहे का? पण त्यातही दुर्दैवाचा भाग उत्तरार्धात सांगतो तुम्हाला मी की हैदराबादला एकाने असंच निर्भय बलात्कार केला होता, तर त्याला त्या पोलिसांनी असं सांगितलं की आपण तो सीन रिक्रिएट करतोय जो तू काय केलंस त्याचा, म्हणून त्याला तिथे घेऊन गेले आणि त्यांनी पळायचा प्रयत्न केला, सांगून गोळ्या घालून टाकल्या, त्याला मारून टाकला. काय कौतुक झालं त्या कमिशनरचं. सगळ्या गावामध्ये त्याच्याबद्दल लोक हार फुलं घेऊन त्याच्याकडे धावले आणि दुसऱ्या दिवशी तो सस्पेंड झाला. सरकारने त्याला सस्पेंड केलं की हा सगळा जो प्रकार आहे तुमचा एन्काउंटर झाल्याचा हा संशयास्पद आहे. 3 सब इन्स्पेक्टर, 4 हवालदार आणि कमिशनर सस्पेंड. शिक्षा बघा ना. एकीकडे आपण म्हणतो, आता माझ्याकडे काल एक व्हिडिओ होता, मी म्हटलं ना की 6 मुंडकी उडवतानाचा व्हिडिओ आहे माझ्याकडे, दाखवला तर लोक हैराण होते. 6 बलात्कारी होते आणि अरब देशातला हे होता, लिंगच्छेद कॉमन. आपल्याकडे लोक म्हणतात आमच्या ताब्यात द्या, ताब्यात द्या, पण खरंच जर पोलिसांनी त्याला ताब्यात दिला आणि त्याला मारून टाकला लोकांनी, तर गुन्हे म्हणून जन्मठेपेवर कोण जातील माहितीये? हे जे मध्यमवर्गीय पांढरपेशे किंवा धडाडीचे तरुण आहेत, यांनी मारतील त्याला, ते तुरुंगात जातील हो, जन्मठेपेवर जातील. सोपं आहे त्याला आमच्या ताब्यात द्या म्हणणं, पण त्याला ताब्यात घेतल्यावर मारून टाकल्यानंतर आपले लोक कायमचे सडणार जेलमध्ये. तो कायदाच तसं सांगणार, कायदा हातात घ्यायला परवानगी नाही तुम्हाला, कायद्याने परवानगी नाही, मग तुम्ही आमच्या हातात द्या, हे नाही ना होत.
होणारच नाही. पोलिसांनी एन्काउंटर केलं सगळे पुरावे फॅब्रिकेट करून, तरी देखील त्याला सस्पेंड केलं. आताही एन्काउंटर स्पेशलिस्ट बद्दल लोक हेच म्हणतात ना, हे सगळं त्यांना सस्पेंड करतात, हे करतात, ते करतात. त्यामुळे हे प्रकरण राजकीय नव्हतं खरं. उगाच भाजपवाले नाही ते म्हणतात की राजकारण आहे म्हणून. नाही नाही, प्रतिक्रिया देणं कर्तव्य हो. तुमच्याही लोकांनी दिल्या का नाही? खूप दिल्या प्रतिक्रिया. तर काय सांगत होतो, या प्रकारे असं कुणाला फाशी एका दिवसात देता येत नाही. फाशी आजच द्या, कसं देणार ते? कसं देणार? त्यामुळे शेवटी मॉब आहे ना, मॉबमध्ये लोकांशी मागणी करणार, यांची भावना लक्षात घ्या. त्यांच्यावर लाठीमार कसली करताय? मला हे राजकीय दृष्ट्या महायुतीला फार महागात पडेल. म्हणजे अंतरवेली सराटीतला लाठीमारानंतर कालचा लाठीमार हा जखमेवर मीठ नव्हे तर तिखट चोळणारा होता असं मला वाटतं. अजून काही रहस्य आहेत याच्यामध्ये आणि ती सरकारला गोत्यात आणणारी आहेत. पोलिसांनी बोललं पाहिजे की का ते 12 तास थांबले, आणि पालकांनी बोललं पाहिजे की त्यांच्यावर कशा कशा प्रकारचे दबाव आणले गेले आणि काय काय ऑफर्स त्यांना होत्या. त्या ज्या दिवशी त्यांच्या माणसांच्या नावासकट उभं होतील ना, ज्या दिवशी मंत्रालयातून कोणाचा फोन अपेक्षित होता असं ते पदाधिकारी सांगत होते, हे जाहीर होईल, तशी महाराष्ट्रात हाहाकार होईल. धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.